नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीता ज्ञानमध्ये। म्हाडा पुणे मंडळाची 4877 घरांची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 771 लेगसी इम्पेरियल किवळे या प्रोजेक्ट बद्दल माहिती देणार आहोत। हा प्रोजेक्ट 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत येतो। ही योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आहे। संकेत क्रमांक 771 हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 2 BHK चे 20 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 47.88 स्क्वेअर मीटर टू 49.90 स्क्वेअर मीटर आहे। त्याची किंमत 27,12,700 रुपये ते 31,68,500 रुपये आहे। अनामत रक्कम 20,000 रुपये आहे। फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील। हा 2 विंगचा 14 फ्लोअरचा प्रोजेक्ट आहे। विंग ए आणि विंग बी हे 2 टॉवर असून दोघांचे रेरा नंबर वेगवेगळे आहेत। विंग ए आणि अम्युनिटीज बिल्डिंग फेज 1 मध्ये रजिस्टर आहे। विंग बी फेज 2 मध्ये रजिस्टर आहे। फेज 1 ची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 30/10/2025 दाखवत आहे, परंतु ए विंग वाईज प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 30/10/2026 दाखवत आहे। फेज 2 ची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 1/3/2026 आहे। हा प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे। यामध्ये ए विंग, बी विंग आणि क्लब हाऊस तसेच अम्युनिटीज स्पेस दिसत आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। हा विंग ए चा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी 12 2 BHK फ्लॅट दिले आहेत। यामध्ये 4 लिफ्ट 2 स्टेअरकेस दिल्या आहेत। हा विंग बी चा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी 2 BHK चे 8 फ्लॅट दिले आहेत। यामध्ये 4 लिफ्ट 2 स्टेअरकेस दिल्या आहेत। तसेच फर्स्ट फ्लोअरला फिटनेस सेंटर, ड्रायव्हर रूम, सोसायटी ऑफिस दिले आहेत आणि बिल्डरचे 2 BHK चे 3 फ्लॅट सुद्धा दिले आहेत। हा 2 BHK चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये लिव्हिंग डायनिंग विथ सिट आउट एरिया दिला आहे। किचन विथ ओपन बाल्कनी, बेडरूम 1 विथ एन्क्लोज बाल्कनी, कॉमन टॉयलेट, मास्टर बेड विथ एन्क्लोज बाल्कनी दिली गेली आहे। हा सुद्धा 2 BHK चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये फरक एवढाच आहे की फक्त एकच कॉमन टॉयलेट दिला गेला आहे। मास्टर बेडरूम मध्ये टॉयलेट देण्याऐवजी स्टोअर स्पेस दिला गेला आहे। आमच्या मते स्टोअर स्पेस ऐवजी टॉयलेट दिला गेला पाहिजे होता। ए विंग मध्ये फर्स्ट फ्लोअरला 12 2 BHK दिले आहेत आणि बी विंग मध्ये फर्स्ट फ्लोअरला 8 2 BHK असे एकूण 20 फ्लॅट म्हाडासाठी दिले आहेत। हा पूर्ण प्रोजेक्टचा पार्किंग प्लॅन आहे। यामध्ये बेसमेंट फ्लोअर पार्किंग आणि ग्राउंड फ्लोअर पार्किंग दिलेली आहे। हे पार्किंग एरिया स्टेटमेंट आहे। 331 फ्लॅटसाठी टोटल 223 कार पार्किंग आणि 331 स्कूटर पार्किंग दिली गेली आहे। या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस, एअर कंडिशन जिम, एरोबिक्स हॉल, स्नूकर टेबल, टेबल टेनिस, चिल्ड्रन प्ले एरिया, नेट क्रिकेट पिच, मल्टीपर्पज कोर्ट, टेम्पल झोन, गझिबो लॉन एरिया यासारख्या प्रीमियम अम्युनिटीज दिल्या गेल्या आहेत। बिल्डरच्या सेलेबल टॉवर मध्येच म्हाडाचे फ्लॅट असल्यामुळे विजेत्यांना या अम्युनिटीज मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। क्विक ॲक्सेस टू मुकाई चौक 2 मिनिटं, डी मार्ट 8 मिनिटं, JSPM 5 मिनिटं, सयाजी हॉटेल 12 मिनिटं, भूमकर चौक 10 मिनिटं, हिंजेवाडी IT पार्क 15 मिनिटं, हायवे 1 मिनिटं, रुबी हॉल क्लिनिक हिंजेवाडी 15 मिनिटं, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट 50 मिनिटं। या प्रोजेक्टपासून MCA स्टेडियम 6 मिनिटं अंतरावर आहे।
पवना नदी 4 मिनिटे अंतरावर आहे. देहू रोड स्टेशन 15 मिनिटे अंतरावर आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशन 13 मिनिटे अंतरावर आहे. इथे 2 BHK ची प्राइस अंदाजे 60 लाख इतकी आहे. म्हाडाची प्राइस पाहता इतर चार्जेस पकडूनही आणि स्क्वेअर फूट मध्ये फरक असला तरीही हे फ्लॅट आपल्याला अंदाजे 20 लाख कमी मध्ये मिळू शकतात. इथे 2 BHK चा रेंट अंदाजे 18,000 रुपये आहे, परंतु पोझेशन डेट 2025 आणि 2026 असल्यामुळे तेव्हा रेंट वाढू शकतो. आमच्या मते मायनस पॉइंट मध्ये इथे पॉवर कट आणि पीक हॉवर मध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या आहे आणि पवना नदीत प्रक्रिया न केलेले पाणी सोडल्यामुळे परिसरात वॉटर पोल्युशन आहे. तसेच ए विंगच्या डेट ऑफ कंप्लीशन मध्ये तफावत आढळते. 30/10/2025 आणि 30/10/2026 दाखवत आहे. काही 2 BHK फ्लॅट मध्ये एकच कॉमन टॉयलेट दिला आहे. बेडरूम मध्ये टॉयलेट ऐवजी स्टोअर स्पेस दिला गेला आहे. प्लस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला सीट आउट एरिया आणि एन्क्लोज बाल्कनी देण्यात आली आहे. लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. बिल्डरच्या सेलेबल टॉवर मध्येच म्हाडाचे फ्लॅट असल्यामुळे या एम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात आणि मार्केट प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता या सर्व गोष्टींचा विचार केला असता आपण या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.